नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रोपिक शेती शिवार ऑनलाईन शाळेमध्ये आपले सहर्ष स्वागत. ऊस आता काही शेतकऱ्यांची 10 काही शेतकऱ्यांची 15 कांड्यांपर्यंत वाढ झालेली. खूप शेतकऱ्यांचा खतासंबंधित फोन येत होता. शेतकरी बंधूंनो, आता ऊसाला पोटॅश शिवाय दुसऱ्या कोणत्याही खताची गरज नाही. जर आपल्या शेतामध्ये उमणीचा कुठे प्रादुर्भाव दिसत असेल तर आपलं हे करून घ्या, त्यासोबत एखादं अळीनाशक घ्या आणि पोटॅश एकरी 2 पोते आणि एखादं म्हणजे एकरी 1 सिलिकॉन राहू द्या. सिलिकॉनचा फायदा हा आहे, या 2 कांड्यातील अंतर वाढवतं. आणि जर बोरॉन भेटलं तर बोरॉन हे 1-2 किलो टाकून द्या. बोरॉन ही कांडी मजबूत करतं. दुसरी गोष्ट शेतकरी बंधूंनो, आता खोडाळी खूप प्रमाणात लागते बघा. हे बघा, हे खोडाळी तुम्हाला दिसून जाईल. तर खोडाळीचंही आपल्या भागात ड्रोन वगैरे असतील तर हे बघा, आणखी तुम्हाला स्पष्ट जाणवेल. एक खोडाळीची पण एक साधी फवारणी घेऊन टाका. कोराजेन असेल तर कोराजेन घ्या, किंवा मग खोडाळीसाठी आपलं याचं जरी उरलेलं असेल, आपण हळद बुडवायला जे वार्डन वगैरे आणलं होतं किंवा ग्रेस वगैरे उत्तमचं, त्यानेही जे खोडाळीसाठी चांगलं आहे ते तुमच्या याने कोणतंही घ्या. बाकी खताचं सांगितलं, पोटॅश एकरी 2 पोते आणि अळीची गरज असेल उमणीची तर अळीनाशक आणि सिलिकॉनचं 1 पोतं, बस. याच्या पलीकडे काही टाकू नका. आणि खोडाळी जर आलेली असेल कुठे कुठे बघा शेतकरी बंधूंनो, आज जाऊन ते नंतर खूप नुकसान करतात. आता आपल्याला काही वाटत नाही, आपण नंतर मग म्हणतो की आपलं इतकं कसं काय वाळत, इतके ऊस का वाळले. आता हे बघा, तर हे हा ऊस पूर्णतः ते करंडून टाकते अळी. तर खताचंही झालं. आणि हां, तणनाशक आता आपण या ऊसाला शेतकरी बंधूंनो तुमच्या समोर लाईव्ह आहे. काही म्हणजे महाग मोलाची फवारणी केलेली नाही. 2,4-D प्लस मेटरब्युजिननं फवारणी केली, पूर्ण दुपटण झालेलं. आता ते पलीकडे तुम्हाला हिरवगार दिसेल, तेही पिवळं पडून गेले, ते 1-2 दिवसात वाळून जाईल. पूर्णतः दांड क्लिअर दिसत आहेत. आणि शक्य झालं काही झड वगैरे लागली तर पाचट काढून घ्या. पाचटीचे खूप फायदे आहेत, कारण हवा खेळती राहते. दुसरी गोष्ट, आणि झड लागली तरी पाचट याचाही आपल्याला शेणखतच होऊन जातो, हे काय वाया जाणारं नाही. ते जमलं तर करून घ्या, नाही तर त्याचं काही एवढंही विशेषही नाही. त्याचं कारण जास्त पाचट झाली तर परत उंदरांचा प्रॉब्लेम. करायची असेल तर एक सरी आड करा, एक मोकळी राहू द्या, एक सरी आड दाबून घ्या. खतान झालं, फवारणी झालं, खोडकडीला थोडं सिरियसनेसमध्ये घ्या. आणि तणनाशक पण झालं, जास्त खर्च करू नका. मेट्रिब्युजिन 500 ग्राम आणि 1 लिटर 2,4-D एकरीप्रमाणे फवारणी करून घ्या. ऊसालाही डॅमेज होत नाही आणि सर्व तणांचाही नायनाट होतो. चालतं, धन्यवाद.